मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासाठी आयुष्य संपवणाऱ्या भरत कराड यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतलेली आहे। यावेळेला त्यांच्यासोबत माजी मंत्री धनंजय मुंडे हे देखील होते। यावेळेला त्यांनी कराड यांच्या चिमुकल्यांना जवळ घेतलं। लातूरच्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी इथल्या भरत महादेव कराड या 35 वर्षीय व्यक्तीनं नदीत उडी मारत आत्महत्या केली। गावचे लोक सांगा 3-4 दिवस तोच म्हणत की संपलं आपलं, आता काय पुढं राहिलं नाही आपल्याला। आणि त्याचं आणि सगळ्यांच्या समोर त्यांनी उडी घेतली। लोकांना वाचवण्याचा प्रयत्न पण केला पाहिजे। त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी त्याच्यामध्ये सगळे आले। भक्ती मूळचं बाबांनो कोणी आत्महत्या वगैरे काय करण्याचा प्रयत्न करणार नाही। आम्ही सगळे ज्यात लढतो आहोत, कोर्टात लढतो आहोत, मंत्रिमंडळात लढतो आहोत, ठिकठिकाणी जे आहेत मोर्चे गावागावात निघत आहेत, सगळे एकत्र येऊन जर वाटलं तर आणखी काय करायला पाहिजे ते सगळं आम्ही करू। आणि माझी खात्री आहे की आपल्या ओबीसी समाजाला निश्चितपणे आम्ही न्याय मिळवून देऊ। ओबीसीच्या आरक्षणाला आपल्या कुठला तरी धक्का लागतो आणि त्यातून आपलं सर्वस्व संपवलं जातं अशी भावना येणं, त्या भावनेतनं कुणाचाही विचार न करता, पोटच्या 3 मुलीचा, मुलाचा, बायकोचा, आईवडिलाचा विचार न करता आपण आपला जीव संपवावा। माझी सर्वच ओबीसी आता जे मराठा समाजाला आरक्षण मिळाले त्यांना सुद्धा असा आताताईपणा कुठल्याही तरुणांनी करू नये। असा आताताईपणा केल्याने आपलं घर उघड्यावर पडतं। कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि ओबीसीच्या आरक्षणाला तर धक्का लागणारच नाही। खरं तर आत्महत्या कोणीही करू नये। आईच्या गर्भात जेव्हा आपण 9 महिने राहतो ना, त्या आईने काय त्रास सहन केला कधी याची जाणीव ठेवली पाहिजे। आपला जन्म हा फक्त आपल्यासाठीच जगायसाठी नाही आहे। हा आई असेल, नात्या गोत्यातले लोक असेल, असं आत्महत्या का करायची? शहीद आजम भगतसिंगाचा फोटो लावा ना घरी, संघर्ष करा, पण आत्महत्या करणं हे मला वाटतं की हे योग्य नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।